शेकडो शेतकरी एकत्र आले. गेल्या 15 दिवसांपासून इथेनॉल फॅक्टरीच्या विरोधात आंदोलन करतायत. आशिया खंडातील सर्वात मोठी उभी राहणाऱ्या या फॅक्टरीला अखेर शेतकऱ्यांनी विरोध का केला? नक्की हा प्रोजेक्ट, ही कंपनी आहे तरी कोणाची? पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून इंधनाची क्षमता वाढवण्याची तसेच प्रदूषण कमी करण्याची कल्पना असतानाही आणि सोबतच तेच इथेनॉल तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांना भाव देखील चांगला मिळेल अशी संकल्पना असताना देखील अखेर शेतकऱ्यांचा नकार का आहे? जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. राजस्थानमध्ये सुरू होणाऱ्या इथेनॉल फॅक्टरीचा प्रोजेक्ट हनुमानगड मधील टीबी क्षेत्रात उभारला जाणार होता. तेथील राठीखेडा या गावातील शेतकरी गेल्या 15 महिन्यांपासून सुरू होणाऱ्या इथेनॉल फॅक्टरी विरुद्ध आंदोलन करत होते. बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयाच्या बाहेर एक सभा देखील आयोजित केली होती. या सभेनंतर शेतकरी अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर डायरेक्ट त्यांनी फॅक्टरीकडेच कूच केली. काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन फॅक्टरीवर ट्रॅक्टर देखील चालवले. ही सगळी परिस्थिती पाहता पोलिसांनी देखील त्यांच्यावरती लाठीचार्ज देखील केला. पण शेतकरी जास्त संख्येने असल्याने तसेच अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी देखील माघारी घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ऑफिसला देखील आग लावली. या आंदोलनामध्ये एक जेसीबी आणि 10 कार देखील जळाल्याचं पुढे येत आहे. यामध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार दगडफेक देखील झाली असून जवळपास 70 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. यामध्येच काँग्रेस आमदार अभिमन्यू पुनिया हे देखील जखमी झाले. त्यांना हनुमानगड रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आले. आता प्रश्न असा की नक्की ही फॅक्टरी आहे तरी कोणाची आणि त्याला एवढा शेतकऱ्यांचा विरोध आहे तरी का? सांगते. ही फॅक्टरी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उभारली जात असल्याचे बोलले जात आहे. ही फॅक्टरी उभी करत आहेत ड्यून इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ही कंपनी चंदीगड येथील रजिस्टर कंपनी आहे. ही कंपनी राजस्थानच्या हनुमानगड येथे धान्यावर आधारित इथेनॉल तयार करण्याच्या उद्देशाने प्लांट उभारत आहे. हा प्रोजेक्ट सरकारच्या धोरणाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पण मग या शेतकऱ्यांचा प्लांटला विरोध का, तेही सांगते. उभा राहणाऱ्या या प्रोजेक्टला शेतकरी गेल्या 1 वर्षापासून विरोध करत होते. तेव्हा हे आंदोलन शांततेतच होतं. परंतु जुलैमध्ये कंपनीने भिंत उभारायला सुरुवात केली आणि ते पाहून शेतकरी अधिकच संतप्त व्हायला लागले. त्यानंतर ते काम देखील थांबलं गेलं. परंतु पोलिसांचा आधार घेत पुन्हा बांधकामाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतकरी अधिकच संतप्त झाले. त्यांचे म्हणणं होतं की या प्रोजेक्टमुळे जास्त प्रमाणात प्रदूषण वाढेल. ही फॅक्टरी जवळपास 45 एकरवर उभी राहणार असून या प्रोजेक्टसाठी 470 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे पाणी प्रदूषण तर वाढेलच, शिवाय जमिनी देखील नापीक बनतील. सोबतच मानवी जीवनावर देखील परिणाम होईल आणि यामुळे हा प्लांट दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ज्या ठिकाणी हा प्रोजेक्ट उभारला जातोय ती जमीन देखील अतिशय सुपीक असून उत्तमरित्या त्या ठिकाणी शेती केली जाऊ शकते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु फॅक्टरीमुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी देखील लागणारे पाणी दूषित होईल. कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या फॅक्टरीमधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याची विल्हेवाटीसाठी कंपनीकडे अजूनही कोणताही उपाय नाही. परंतु आमच्याकडून पर्यावरणाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल असा कंपनीचा दावा आहे. पण ते कितपत खरं यावर अजूनही काही प्रूफ पुढे आलेले नाहीत. या आंदोलनासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी देखील साथ दिली असून या आंदोलनाला त्यांनी देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजेरी लावली. नक्की यावेळी शेतकऱ्यांची तसेच स्थानिक ग्रामस्थांची काय मागणी होती जाणून घेऊयात आजच्या छोट्याशा व्हिडिओमधून. हमारी एक ही मांग है, ये फैक्ट्री यहाँ से हटनी चाहिए. इसको आप कहीं स्थानांतरित करो, इसको यहाँ से दूसरी जगह शिफ्ट करो. हम जेल जाने को लिए तैयार हैं, जब भी लेके जाए हम जाएंगे, पर हम फैक्ट्री नहीं लगने देंगे. हम वही बैठेंगे, शांतिपूर्ण बैठेंगे, कोई गवर्नमेंट को उनको कोई नुकसान नहीं पहुंचाएंगे. हमारा देश है. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारचा हा निर्णय कितपत बरोबर आहे? इथेनॉल प्रोजेक्ट चालू दिला पाहिजे की बंद करावा? एक शेतकरी म्हणून शेजारील राज्यातील शेतकऱ्यांसाठी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.